मराठी अभिनेते जयवंत वाडकर सर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. जयवंत वाडकर सर, आपल्यापर्यंत आतापर्यंत ही दुःखद बातमी पोहोचली असेल, काय आपल्या भावना आहेत आत्ताच्या क्षणाला? खूपच ग्रेट माणूस, म्हणजे अतिशय प्रेमळ, अतिशय मस्त माणूस, समोरच्याला मदत करणारा माणूस. आणि माझा एक्सपिरियन्स हा तेजाबचा आहे. कोणालाही कल्पना नसेल, तेजाबमध्ये त्यांनी धर्मेंद्रचं, म्हणजे धर्मेंद्रनी आपलं इन्स्पेक्टरचं काम केलं होतं, हे कोणालाच माहिती नाहीये, कळलं. पण ते आता आपल्याला सुरेश ओबेरॉय दिसतात. ओरिजिनली नाना पाटेकर होते. आणि आम्ही त्या सोने पे सुहागा हा चित्रपट होता अनिल कपूरचा त्यावेळी, म्हणून अनिल कपूर तिकडे आहे म्हणून अख्खं युनिट घेऊन चंद्राजी हैदराबादला पोहोचलो होतो आम्ही आणि शूटिंगसाठी. आणि आम्ही हॉटेलवर होतो, मस्त जेवण वगैरे चालू होतं आणि काहीतरी हवं होतं म्हणून मी आणि पाटकर कमलेश पांडेंच्या रूम मध्ये गेलो आणि दरवाजा असा उघडाच होता आणि आम्ही असं बघितलं तर आतून आवाज येत होता. आणि चंद्राजी फोनवरून, त्यावेळी काय मोबाईल नव्हते त्यामुळे फोनवरून नानाशी वाद घालत होते. नाही तुला यायलाच पाहिजे, मी तुला तारीख आधी दिली, असं तसं. आणि त्याच वेळी अंधायुध पिक्चर चालू होता दयाल नीलानीचा मुंबईमध्ये, त्यामध्ये मी सुद्धा होतो. पण मी दयाल नीलानीला सांगितलं, अरे बाबा असं अचानक शेड्यूल लावलंय चंद्राजींनी आणि माझं काही तुझ्याकडे शूट झालेलं नाहीये, माझे कपडे बिपडे शिवून होते अंधायुध मध्ये. आणि मग ते म्हणाले, नाही ठीक आहे तू जा 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 तेरा उधर, कारण ऑलरेडी त्याचा आमचं तेजाबचं ऑलरेडी शूटिंग झालं होतं म्हणून त्यांनी मला मोकळा केला होता. मग मला आणि चंद्राजी म्हणत होते, नाही मी तुला ब्रेक दिलाय, मी तुला असं केलंय तसं केलंय. तर मी ते ऐकलं आणि मग ती वस्तू घेतली आणि आम्ही दोघं आलो रूम मध्ये. आम्ही जेवलो बिवलो आणि मी म्हटलं, बाबा आपलं काही शूटिंग होणार नाही बहुतेक, नाना काही येत नाहीये बहुतेक, नाना उद्या किंवा परवा येईल. असं आम्ही आनंदी ना तेवढंच, म्हणजे सकाळी लवकर उठायला नको. पण नंतर 11:30ला जेवून होईपर्यंत आला तो मॅनेजर आमचा आणि म्हणाला की अरे बाबा कल 11 बजे का कॉल टाइम आहे, 11 बजे आएगी इधर गाडी लेने तुम लोग. ऐकलं. मी म्हटलं आता कोण शूटिंग करणार आहे, तर मला वाटलं कदाचित नाना येत असेल सकाळच्या फ्लाईटनी वगैरे असं वाटलं. आणि गेलो तिथे तर बघितलं धर्मेंद्र इन्स्पेक्टरच्या वेशामध्ये आणि पूर्ण रिहर्सल चालू होती. आम्हाला बसवलं वगैरे, चंद्राजींनी ओळख करून दिली आमची की हे जयवंत वाडकर, हे विजय पाटकर, जॉनी लिव्हर तर ओळखतच होता त्यांना. आणि मग हे थिएटर ऍक्टर आणि हात मिळवला ना, खरंच सांगतो मी, फौलाद काय असतं ना ते धर्मेंद्र होते त्यावेळी. म्हणजे मी 87ची 86ची गोष्ट बोलतोय. आणि त्यांचं एक बोट आपलं, म्हणजे त्यांचं एक बोट आपली 2 बोट एकत्र केली तर एक बोट होईल, इतका सॉलिड हात तो मिळवलेला आम्ही. आणि बसलो आणि सीन सुरू झाला आणि तुम्हाला माहिती आहे तो सुरेश ओबेरॉय पुस्तक फेकून मारतो, म्हणजे रवी पटवर्धन वगैरे, तो अख्खा सिक्वेन्स होता. आणि तो अख्खा 1 शॉट, 250 फुटाचा शॉट त्यांनी 1 शॉट दिलेला होता. त्यावेळी स्टॉकला खूप महत्व होतं, कळलं. आणि 1 शॉट दिला आणि आमचे एक्सप्रेशन आजही तुम्ही ते बघाल ना, तेजाब लावला तर ते सेम असेच आहेत. म्हणजे अवाक झालं मी आणि पाटकर, कारण आम्हाला वाटत होतं की थिएटरमध्ये सॉलिलिटी बोलतात, हे हिंदी नट वगैरे म्हणत नाहीत, असा आमचा समज होता. तो त्यांनी अक्षरशः पुसून टाकला. आणि अशी सगळी त्यांची ओळख दिलदार आणि अतिशय शेरो शायरी आणि गप्पिष्ट. आणि परत त्यांनी आज या इतक्या वर्षांमध्ये त्यांनी, आपण इंडस्ट्रीचं काहीतरी देणं लागतो म्हणून त्यांनी विजेता प्रोडक्शन हाऊस काढलं, त्यात बेताब सनीला हे केलं, इंट्रोड्यूस केलं. त्यानंतर पुढे बॉबी देओलसाठी पण फिल्म केली. त्यानंतर सनी साऊंड सारखा स्टुडिओ त्यांनी आजही आहे तो कार्यरत, तो उभारला. म्हणजे आपण काहीतरी देणं लागतो. आपण इकडचेच पैसे, आपल्याला जे मिळालेले पैसे ते आपण या इंडस्ट्रीसाठी द्यावेत, असं त्यांचा तो थॉट होता. आणि ग्रेट माणूस, आज माणसाला एक हरवलोय आपण असं मला वाटतं. आणि माझ्याकडून त्यांना खूप म्हणजे आदरांजली. बरं, धन्यवाद वाडकर सर, तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत. तुमच्या आठवणी ज्या आहेत धरमपाजींबद्दलच्या त्या मांडल्या त्यासाठी.